नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली कशी सुरू करावी? ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये ग्रामपंचायतीचे कामकाज वेगवेगळ्या विभागांमध्ये कसे विभागले आहे? तुम्हाला पाहिजे असणारे रिपोर्टिंगसाठी कोणत्या विभागात कोणते काम केले जाईल या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही सर्व माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली कशी सुरू करावी. सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये gramsoftonline.com असे टाईप करा व एंटर करा. ग्रामसॉफ्टच्या वेबसाईटवर आल्यानंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या लॉगिन या बटणाला क्लिक करा. नंतर आपल्या ग्रामपंचायतचा युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन या बटणाला क्लिक करा. एकाच ग्रामपंचायतमध्ये एकापेक्षा जास्त कितीही युजर बनवता येतात. यासाठी कंपनीशी संपर्क साधावा. यानंतर समोर दिसणाऱ्या विंडोमध्ये तुमच्या ग्रामपंचायतचे नाव निवडा. त्याखाली विभाग या पर्यायामध्ये आपल्याला वेगवेगळे विभाग दिसतील. यापैकी तुम्हाला हवा असणारा विभाग निवडा. प्रत्येक विभागांमध्ये कोणते काम केले जाते याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या पुढील भागात पहा. यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला हवा असणारा विभाग निवडल्यानंतर खाली आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला ज्या आर्थिक वर्षाचे कामकाज करायचे आहे ते आर्थिक वर्ष निवडा व प्रवेश करा या बटणाला क्लिक करा. अशा पद्धतीने आपण ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली सुरू करून कामकाजाला सुरुवात करू शकता. आता आपण पाहूया ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीतील विभागांबद्दल थोडक्यात माहिती. सॉफ्टवेअर सुरू केल्यानंतर वरच्या साईडला तुम्ही कोणत्या विभागात आहात त्या विभागाचे नाव दिसते. आपल्याला विभाग बदल करायचा असेल तर आपण समोर दिसणाऱ्या विभागावर क्लिक करून विभाग बदल करू शकता. ग्रामसॉफ्टचे मुख्य 3 विभाग आहेत. 1. आस्थापना, 2. ग्रामनिधी, 3. पाणीपुरवठा. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार आपण पुढील प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे विभाग तयार करू शकतो. जसे की दलित वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, 14वा वित्त आयोग योजना यासारख्या वेगवेगळ्या योजनांचे कॅशबुक किंवा सर्व आर्थिक व्यवहारांच्या माहितीचे वेगवेगळे रजिस्टर तयार करण्यासाठी आपण वेगवेगळे विभाग तयार करू शकतो. आता आपण प्रत्येक विभागांमध्ये कोणकोणते कामकाज करता येते ते पाहूया. नंबर 1. आस्थापना. या विभागमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण ग्रामपंचायत मेनू, आदर्श तक्ता या मेनूमध्ये ग्रामपंचायतची प्राथमिक माहिती साठवू शकता. जर आपली ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असेल तर गाव या मेनूमध्ये एकापेक्षा जास्त गावांची माहिती भरू शकता. विभाग मेनूमध्ये आपल्या गावातील जमिनीचे विभागप्रमाणे दर भरू शकता. त्यानंतर आपण दिवसभरात दिलेल्या दाखले उताऱ्याच्या तारखेप्रमाणे रिपोर्ट आपण दाखले उतारे फी रिपोर्ट या पर्यायाचा वापर करून पाहू शकता. यानंतर कर प्रणालीमध्ये आपण ग्रामपंचायत कर आकारणीसाठीचे दर, हजारी दर, जमिनीचे रेडिरेकनर दर, बांधकाम दर इत्यादी माहिती भरू शकता. नंतर दाखले आणि अधिक दाखले या पर्यायामध्ये बांधकाम परवानगी अर्ज, ना हरकत दाखला, रहिवासी दाखला, कुटुंब प्रमाणपत्र, बेघीर दाखला इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे 30 ते 35 दाखले देऊ शकता. नंतर नोंदणी या पर्यायाचा वापर करून आपण जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी इत्यादी दाखले देऊ शकता. यात आपण मागील कितीही वर्षांच्या नोंदी साठवू शकता. हे सर्व प्रकारचे दाखले QR कोडसह उपलब्ध आहेत. याप्रमाणे आस्थापना विभागमध्ये ग्रामपंचायतची प्राथमिक माहिती व सर्व प्रकारच्या दाखल्यांचे कामकाज केले जाते. नंबर 2. ग्रामनिधी विभाग. या विभागमध्ये प्रवेश केल्यानंतर कायम माहिती या मेनूमध्ये नमुना नंबर 8 म्हणजेच मिळकत नोंदणी करणे, नमुना नंबर 9 ची मागील बाकी भरणे, मिळकत फेरफार, नमुना नंबर 1 अंदाजपत्रक माहिती भरणे, नवीन खाते तयार करणे इत्यादी कामकाज करू शकता. नंतर व्यवहार मेनूमध्ये नमुना नंबर 10 कर पावती भरणे, नमुना नंबर 11 किरकोळ मागणी व वसुलीची माहिती भरणे, इतर व्यवहारांमधून सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करणे, कर्ज अनामत माहिती भरणे, साठा डेट स्टॉक माहिती भरणे, कर्मचारी पगार माहिती भरणे इत्यादी सर्व कामकाज करू शकता. रिपोर्ट या मेनूमध्ये ग्रामपंचायतमध्ये सर्वात जास्त वेळा वापरले जाणारे रिपोर्ट म्हणजेच नमुना नंबर 8, नमुना नंबर 9, नमुना नंबर 9 क, नमुना नंबर 10 कर वसुली पोटकिर्द, कर बिल, कर नोटीस म्हणजेच कोर्ट नोटीस, थकबाकीदार यादी, मासिक कर वसुली अहवाल इत्यादी रिपोर्ट पाहू शकता. नंतर नोंदणी या मेनूमध्ये रस्त्याच्या नोंदणी, जमिनीच्या नोंदणी, ग्रामपंचायत मालकीच्या मिळकत नोंदणी करू शकता. नंतर आर्थिक रिपोर्टमध्ये संपूर्ण 1 ते 33 नमुने, खातेपुस्तिका, पंचायत समिती रिपोर्ट इत्यादी सर्व रिपोर्ट सविस्तर पाहू शकता. नंबर 3. पाणीपुरवठा विभाग. कायम माहिती या मेनूमध्ये पाणीपुरवठ्याचे अंदाजपत्रक, पाणीपुरवठा कर्मचारी पगार माहिती इत्यादी काम करू शकता. व्यवहार मेनूमध्ये इतर व्यवहार या मेनूमधून पाणीपुरवठा विभागमधील सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद करू शकता. पाणीपुरवठा कर्ज अनामत माहिती भरणे, पाणीपुरवठा साठा डेट स्टॉक माहिती भरणे, पाणीपुरवठा कर्मचारी पगार माहिती भरणे इत्यादी सर्व कामकाज करू शकता. पाणीपुरवठा मेनूमधून नवीन पाणीपुरवठा कनेक्शन नोंद करणे, पाणीपुरवठ्याची कर वसुली करणे इत्यादी काम करू शकता.
पाणीपुरवठा रिपोर्टमध्ये नमुना नंबर 9 म्हणजेच पाणीपुरवठा कर मागणी व करवसुली रिपोर्ट, नमुना नंबर 10 करपावती रिपोर्ट, करवसुली पोटकिर्द, कर नोटीस, थकबाकी दाग यादी, मासिक करवसुली अहवाल इत्यादी रिपोर्ट पाहता येतील. आर्थिक रिपोर्टमध्ये सर्व 1 ते 33 नमुने, खातेपुस्तिका, जमा खर्च अहवाल इत्यादी सर्व रिपोर्ट सविस्तर पाहता येतील. वरील सर्व कामकाजासाठी किंवा रिपोर्टच्या सविस्तर माहितीसाठी वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला लवकर पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मुख्य 3 विभाग व्यतिरिक्त ग्रामपंचायतमध्ये ज्या योजना सुरू असतील, उदाहरणार्थ दलित वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, 14वा वित्त आयोग योजना, 15वा वित्त आयोग योजना, स्वच्छ भारत योजना यासारख्या एकापेक्षा जास्त कितीही योजना असतील, त्या प्रत्येक योजनेचा वेगळा विभाग करून त्या प्रत्येक योजनेचे कॅशबुकसह सर्व नमुन्यांचे कामकाज ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये करणे अतिशय सोपे आहे. त्या प्रत्येक योजनेच्या सविस्तर माहितीसाठी वेगळा व्हिडिओ अपलोड केला जाईल. आमचे पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व ग्रामपंचायत कामकाजासंदर्भात नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास इतर ग्रामपंचायतला पण शेअर करा.